सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटेवरे ठेवोनिया करकटे ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटेवरे तुलसी हर गळा काचे पितांबर तुलसी हर गळा काचे पितांबर तुलसी हर गळा काचे पितांबर तुलसी हर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुलसी हर गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुमाने विराजित कंठी कौतुमाने विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुमाने विराजित कंठी कौतुमाने तुलसी हर गळा काचे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हर गळा काचे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर विठोबा रखुमाई हरे राम कृष्ण हरे जय राम
जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ दाजनी सुख झाले ओ दाजनी सुख झाले ओ दाजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप
याल तरे यारे लागे यार करे यारे लागे याल तरे यारे लागे याल करे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे 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 तरे यारे लागे याल तर यारे याल लागे तरे यारे लागे याल तर यारे अवघे लागे माझ्या मागे मागे अवघे 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 माझ्या मागे मागे आई देतो पोट भर आज घेतो पोट भर आजी देतो पोट भर आज घेतो पोट पुरे भर मनाल तोवरे पुरे मनाल तोवरे पुरे म्हणालो तो वरे पुरे म्हणालो तो वरे पुरे म्हणालो तो वरे पुरे म्हणालो तो वरे हळू हळू चाला हळू 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 चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला कोणी कोणाची न बोला आजी देतो पोट भर आधी घेतो पोट आजी भर देतो पोट भर आधी घेतो पोट भर पुरे मनाल तोवरे पुरे मनाल तोवरे म्हणालो तो वरी म्हणालो तो वरी पुरे म्हणालो तो वरी पुरे म्हणालो तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा तुका गाठ म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा देणे गाठ नका भरू पोटे देणे नका भरू पोटे देणे नका भरू पोटी नका भरू पोटी नका भरू पोटी नका भरू पोटी आजी देतो पोट भरे आजी देतो पोट आजी देतो पोट भरे आजी देतो पोट पुरे मनाल तोवरे पुरे मनाल तोवरे पुरे म्हणालो तो वरी पुरे म्हणालो तो वरी पुरे म्हणालो तो वरी पुरे म्हणालो तो वरी जय जय विठोबा रघुमाई जय विठोबा जय जय विठोबा रघुमाई जय विठोबा विठोबा रघुमाई विठोबा विठोबा याल तरी यारी लागे याल तरी यारी लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारी लागे
आगी देतो पोट आगी देतो पोट अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभर आजी देतो पोटभरी ओरे मानाल तोवरी मनाल तोवरी
तरन तुलसी माला गंधरम हॅलो. कुंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा पांडुरंगा कर प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा कर नमन मन. पांडुरंगा कर प्रथम नमन. प्रभा पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरण संतातिया तुझरे चरण पांडुरंगा गुरुवृद्ध मन मन दुसरे चरण संतांजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगदवंदे जगदमान्य जगद्गुरु वैराग्याचे असणारे महान मेरू देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु गौरायांचा 4 शरणाचा गोकुळातील असणारा भगवान कृष्ण परमात्मा आणि त्यांच्या सवंगड्याचं वर्णन करणारा अभंग. माय बापानं गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा देवरूपात अवताराला येतो. ज्या वेळेला तो पेंद्या वाकड्या बोबड्या श्रीदाम्या सुदाम्या मधुमंगल या तरुणांना गोळा करतो. या सगळ्या गोपाळांना देवानं म्हणावं, हे पुरावो याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला यायचं ना पुरावो, तुम्ही माझ्या मागे या. गोपाळ म्हणले, देवा तू म्हणतोय तुझ्या मागे या, आम्ही येणार, तू आम्हाला काय देणार? ते म्हणले, आजी देतो पोट भरी आणि पुरे म्हणाल तो वरी. मी आज तुम्हाला पोटभर खाऊ घालणार.
देवानं म्हणावं गोपाळानो, माझ्या मागे येताना तुम्ही या 2 अटीचं पालन करायचं. काय करा? हळूहळू चाला आणि कुणी कुणाशी न बोला. देवाच्या मार्गाने जाणाऱ्या माणसानं हळू चाललं पाहिजे आणि गडबड गोंधळ न करता चाललं पाहिजे. आजी देतो पोट भरी. शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटे आणि तेने नका भरू पोटे. भगवंत सांगत होते गोपाळांनो, आतापर्यंत आपण कमी हलकट दर्जाचं खाल्लं, घाटा घालाय निकृष्ट. आता आपल्याला हलकं नाही खायचं, आज आपल्याला दही दूध खायचंय. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. इतका गोड अभंगाचा भावार्थ आपल्याला पाहता येईल. पण या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. बघा, तो परिहार म्हणजे असा, जे निमित्तानं आजचं एक कीर्तन पुष्प आहे. गेली महिनाभर आपल्या या हनुमान मंदिरामध्ये आपल्या असणाऱ्या सगळ्या वारकरी मंडळीनं मिळून जे कार्तिक स्नान, काकड आरती, एक महिनाभर आपण भगवंताची शेजारती केली. आणि त्या कार्यक्रमाची सांगता समारोप काल्याच्या कीर्तनानं व्हावी. कारण भगवान कृष्णाचं चरित्र हे पूर्णोत्तम अवतारातलं चरित्र आहे. राम अवतार पाहिला तर पारतंत्र्यातला आहे, पण कृष्ण अवतार हे स्वातंत्र्य अवतार आहे. म्हणून कुठल्याही कार्याची सांगता कृष्ण अवताराने केली, चरित्रानं केली का त्याचा समारोप चांगला होतो. या अनुषंगानं आज केलेल्या ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. खऱ्या अर्थानं कीर्तनासाठी ज्यांची साथसंगत आपल्याला मिळते ते मृदंगाचार्य माझे जीवलग मित्र विवेक महाराज चौधरी असतील. इकडे गायनाचार्यांमध्ये सगळे आपले गावकरी मंडळी, पंचक्रोशीतील सगळ्यांचा नामोल्लेख सगळ्यांना पाठ आहे. वेळेचं बंधन असल्यामुळं जास्त नामस्मरण करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण देवाचं नाव घेऊ, आहे की नाही. सगळ्या मंडळींच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळीने गेले महिनाभर काकडा केलाय आणि गाव जागावलाय, त्याच्याबद्दल धन्यवाद. बरोबर ना? तुम्ही काकड्याला नव्हते का? मग कोणी हा नाही काही म्हणत नाही ते. बारणे मामा, ज्याने ज्याने काकडा केलाय त्यांना पहिले खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे. सांगतो दादा, सोपं नाही काकडा करणं. काला करणं लय सोपं आहे एक दिवशी येऊन, पण महिनाभर पाठ उठायचं, थंडी गारठक पाहायचं नाही, आंघोळ करायची आणि मंदिरात सुटायचं. आणि सगळ्यात मोठी काळजी म्हणजे बिबट्याच्या भीतीतून सुटायचं. कोणी लांबून लांबून आले असतील, जे आले त्यांचं कौतुक केलं पाहिजे पहिलं. महाराज काकड्यावाल्यांचं मला एवढं कौतुक वाटतं अतुल महाराज. जर या वारकऱ्यांनी मंदिरात येऊन काकडा केला नसता तर आपला देव बी झोपला असता. देवाला जाग करण्याचं काम आहे. आषाढ शुद्ध एकादशीला देव भक्तांचं संरक्षण करून, दुष्टांचा संहार करून आणि भक्तांचं पालन पोषण करून देवाला सुद्धा कधी कधी थकवा शिनभाग येतोच ना. आणि आषाढ शुद्ध एकादशीला देवच म्हणतो मला आता झोपायचं, निद्रा. चातुर्मासात देवाची निद्रिस्त अवस्था आहे. पण कार्तिक स्नान चालू झालं का आमच्या वारकऱ्याला वाटतं कवर झोपी ठेवायचा देव, आमचा वारकरी निघतो. बघा, हे संत लय महत्वाचे आहेत. जगाच्या कल्याणा हा गुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा. हे जन दुःख सागरात बुडतंय, यांना जाग करायचंय. म्हणून आमचा वारकरी देवाकडे आला. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी देवा माता. तुका जन्माच्या धनधारा पुत्र जन बंधनो देवी सोन. विवेका जन्माच्या
आमचा गावातला वारकरी मंदिरात निघाला, पण एकटा नाही, उठा जागे वारे आता. बाबांनो झोपेत राहू नका, जाग व्हा, स्मरण करा पंढरीनाथा, त्या भगवंताचं स्मरण पाठच करा. 22 चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या, त्याच्या जवळ जा, त्याच्या पायावर डोकं टाकवा आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही सावध व्हा. ही सावधानतेचा इशारा संत देतात. संतांनी आपल्याला जागा केले याच्यात नवल नाही, मी काकडा सांगतो. संतांनी साधूला जागा केले. उठा उठा साध सत साधा फुलाले जाईला नरदेव मग कैसा भगवंत, जाईला नरदेव मग कैसा भगवंत. उठा उठा तू संत फुलाली जाईला नरदेह मग कैसा भगवंत, जाईला नरदेह मग कैसा भगवंत. महाराज म्हणतात उठा उठा साधू संत साधा. संत जीवाला जाग करतात त्याच्यात नवल नाही, ती देवालाही जाग करतात. संत साधू उठा साधू संत. मी प्रसंग सांगितलं होतं चांगदेव दादा एकदा, की ज्ञानोबराय ज्या वेळेला ताटी लावून बसले. कधी बसले? ज्या वेळेला ज्ञानोबरायच्या आईवडिलांना ते अंतप्रायश्चित्त घेतलं आणि जाता जाता आई म्हटली होती, ज्ञाना माझी मुक्ती लई लहान आहे, तिला कळत नाही रे, 5 वर्षाची, तिला आईसारखं सांभाळ बरं. आईनं हा शब्द माऊलीना दिला होता आणि मग आई निघून गेली होती. ज्या वेळेला आई गेल्यावर मुक्तीला 2 दिवस खायलाच मिळालं नाही, माऊली रडायची. आई तर म्हणली मुक्तीला सांभाळून, मी तर मुक्तीला काय खाऊ घालू शकत नाही, कारण लोक मधुकरीच देत नव्हते. एका माईला दया आली, चिमूट भरपीठ माऊलीच्या झोळीत टाकलं. आनंदानं माऊली पळत होते घरी यायला मुक्तीसाठी. दुर्दैवी शोभा भेटला आणि जोडी हिसकून घेतली आणि पीठ मातीत टाकलं. मग माऊली रडायला लागली. आईला म्हटलं मी मुक्तीला सांभाळीन, 2 दिवस झालं, जर तिला खाऊ घालायची माझी ताकद नाही, मला जगायचा अधिकार राहिला. माऊलीनं ताटी लावली, रडायला लागली. पण 5 वर्षाच्या मुक्तीनं रडणाऱ्या ज्ञानदादाला खऱ्या अर्थानं जाग केले. जाग दादा, योग्यानं रडायचं नसतं, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. बघा ज्ञानोबराय सारखं संत आहे, पण त्याला जाग करणारी सुद्धा मुक्ताई संत आहे. संत संतांना जाग करतात. एवढंच नाही, संतांनी गाव जागा केला, जनाला जाग केलं, संताला जाग केलं. आणि मंदिरात आलेला वारकरी पांडुरंगाकडे पाहून पांडुरंगाला उठा म्हणतोय. उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा, एकादशीला झोपलेला देव जागा जर कोणी केला असेल तर मंदिरात येऊन ज्यांनी काकडा केलाय त्यांनी जागा केला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. इथं वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. देवा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आणि सर्व राशी मानदेव उभे जोडून देवाला जाग करणारे आमचे वारकरी. ऐका, संत जीवाला जाग करतात, संत संतांना जाग करतात, संत देवाला जाग करतात. मग त्यांनी अभंग लिहिली. जर तुम्ही काकडा म्हणणारी मंडळी आहेत ना, त्यांना विचारा, त्यांनी जोगीच्या रूपात जागावली. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जागो जाग बोलते, जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावाच कळ, अवघा क्षेत्रपाळ पूजावाच कळ, पूजापत्र काही फळ पुष्प तोय, पूजापत्र
वेळा साधू संतांनी आपल्याला जागं केलं. एवढंच नाही, काकडा सांगतो मी तुम्हाला. महाराज तुकोबाराने आपल्यासाठी आंधळे पांगुळे लिहिले का नाही? हे सगळं काकड आरती म्हणजे जागच करणे बरं माणसाला. अज्ञान नावाच्या झोपेतून आपण जाग झालं पाहिजे. महाराज पांगळ्याच्या रूपात सांगतात, काय म्हणले? पांगुळ झालं देवा नाही हात ना पाय, पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, बैसोल दयावरी सैराट ते जाय, नाही घातली जाई सैराट ते जाय, खेळता कुंभ काठी कुंठ धरलेला पाय, कुंटी ताकाठी दारी करण न पाय, आधार नाही माझे कोणी बाप माय, आधार नाही कोणी मज बाप न माय, दाते हो दान करा दाते पंढरपुरा न्यावं जगतवरे दाखवा सोयरा, दाते हो दान करा दाते पंढरपुरा नाम जयथवरी दाखवा दिनाचा सोयरा. महाराजांनी पांगळा लिहिला. ते म्हणले पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरे सैराट ते जाय. पांगुळा कोणाला म्हणलं? पाया असून मंदिरात जात नाही तो पांगळा आहे. बघा बघा, हे जाग करणे माणसाला. जाऊ द्या, तुकोबाराने पांगळ्याच्या रूपात जाग केलं, जोगीच्या रूपात जाग केलं. अरे साधू संतांनी मुका म्हणला. मुका काय म्हणतो? मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, तो पंडित महाद्वारे होता पंडित महाज्ञा, चारी वेद साखर पुराणे, गर्वामध्ये झाली सर्वारे, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, गर्भामध्ये झाली सर्वाने, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. काकड्याला गैर हजेरी झाली, त्याची उणीव भरून काढली त्यांनी. ही परीक्षा आहे काकड्याची. मग त्याच्यामुळे घोटाळा आहे ना, ते भरून काढलं. ऐका सगळा काकडा सांगणारे. आजचं कीर्तनच काकड्याचं आहे ना. ऐका ते म्हणले मुका झालो वाचा गेली. का झालं याच्यावर सगळं कीर्तन होईल. साधू संतांनी जोगी लिहिला, पांगळा लिहिला, मुका लिहिला आणि त्यांनी वासुदेव लिहिली. आणि वासुदेवा सुद्धा त्यांनी सांगितलं. काय म्हणले माहिती का? वासुदेव गातो वासुदेव मी तुम्ही गातो वासुदेव मी आहे, गातो वासुदेव मी आहे का, सिद्ध ठाई ठेवून भावे ऐका, डोळे दाखवून रात्र करू नका, डोळे दाखवून रात्र करू नका, काळ करीतो पैसाला लेखा गा, राम राम स्मरा, राम राम स्मरा, काळ करीत बैसला चले खागा, राम राम स्मरा.
साधू संतांनी वासुदेव लिहिले आणि सांगितलं बाबानो गातो वासुदेव मी ऐका, तुम्ही डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला असे लेखा गा, राम राम स्मरादी. काळ सारखा उशाला टपून बसलाय गणित कराय, तुम्ही वेळ वाया घालू नका, आयुष्य जात आहे पहा, इथं काळ जपत असे महा, स्वैताचा घोरवान ध्यानी राहा श्रीहरीच्या, संत चरणी भावधारा. काय प्रमाण आहेत महाराज, तुम्ही या आयुष्याची गणना सारखा काळ टपलाय म्हणजे वाया न घालवता. तुम्ही काकड आरतीला आलं का तुम्हाला जागेपणाची स्मरण होतं. काय होतं जाग, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाची. ही जाग आहे. तुम्ही संसार सोडान पार मारता का लागा, ही जागेपणा सांगायचं आज. हा मी तर रोज सांगतो एक वाक्य, एवढंच वाक्य सारे कीर्तनाचं. आयुष्यभर कोटीचा बंगला बांधणार, किती अकरा खरेदी करा, तुमचा बंगला इथं राहणार, तुमच्या नावावरच्या अकरा इथं राहणार, पण ज्याने काकड्याला इथं मंदिरात चक्रा मारल्या या जाताने सोबत येणार. परमार्थ महादेव वा जोडी देवाचे चरण, हा परमार्थ करणारी माणसं आहे आणि या काकड्याची सांगत आहे. म्हणून काकडा सगळा पुढल्या वर्षी अजून आपण त्या रंगू चांगला बरं का, पुढल्या वर्षी हजेरी लावा सगळ्यानं. हा असा असणारा काकडा याची सांगता करायची काल्याच्या कीर्तनानं. आणि काला म्हणलं, काला सगळ्याला माहिती, आज झाला काला का उद्या काकड्यावाल्याने आपल्या घरी आला, नाही तर लोक म्हणतील आज का आला जागो आहे की नाही. सांगता म्हणजे समारोप. आता समारोपाचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाचा सुद्धा नियम आहे संतोष महाराज. काल्याच्या कीर्तनात फक्त एका देवाचं चरित्र उच्चारायचं. चरित्र देव उच्चारावे, चरित्र देव उच्चारावे, चरित्र देव उच्चारावे, चरित्र देव उच्चारावे. केले देवे, केले देवे, केले देवे गोकुळी, केले देवे, केले देवे, केले देवे गोकुळी. दारू भव सागरी ते, दारू भव सागरी ते. केले देवे, केले देवे, केले देवे गोकुळी, केले देवे, केले देवे, केले देवे गोकुळी. दारू भव सागरी ते, दारू भव सागरी ते. भगवंतानं गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करणं म्हणजे काल्याचं कीर्तन. काय केलं हो देवानं गोकुळात, खऱ्या अर्थानं देव अवतारालाच का आला एवढंच कारण सांगतो. काल असेल भगवान कृष्ण अवताराला कंसाला मारायला, सोपं आहे ना. हा धर्म रक्षावया, त्या कंसाने इतका धर्म केला होता म्हणतात द्वापार युगात. बुडविला धर्म ना धर्म झाला, फार सोसविना भारम जाता. पाप झालं का पृथ्वीला रडायला येतं आणि पृथ्वी गायीचं रूप घेऊन गाराणं सांगते. आणि गायीनं गाराणं सांगितलं आणि देव जमा झाले, ब्रह्म इंद्र बरोबरी शिव. ते म्हणले धरणीमाई काळजी करू नको, आम्ही आहेत ना. आकाशवाणी केली देवानं, सांगितलं आकाशाची वाणी सांगे सकळांची, तळमळ मानशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी वस. मी देवकीच्या पुटी अवताराला येणारे आणि सगळ्या गायी ब्राह्मणांचा सांभाळ करणारे, तू काळजी करू नको. देवानं आकाशवाणी दिली आणि आकाशवाणी झाल्यावर देवाचं अवतार कार्य चालू झालं. देवानं वाटप कसे केले बघा. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. भगवंत शेषाला म्हणतात अवतार घ्यायचा आहे. शेष म्हणला मागेला अवतारी झालो लक्ष्मण, मागच्या अवतारात तुझा भाऊ मी लहान झालो आणि 14 वर्ष घेणार नाही त्यानं वनात आलो, आता मी अवतारच घेणार नाही. बघा बघा देव म्हणले आता तू वडील होई का सर्वज्ञान पाळीनं मी आज्ञा तुझी बारी. अरे आता तू थोरला हो आणि तू आज सांगायचं मी ऐकायचं म्हणून तू अवताराला आला. बघा बघा वसुदेवात येतं देव की बाई, देवाचं चरित्र इकडं वसुदेवानं ऐका कंसानं बापबंदी शाळेत घातला होता. त्याची बहीण देवकी लग्नाला आली आणि बहिणीचं लगीन कंसानं जोडलं कोणाबरोबर, वसुदेवाबरोबर जमलं. देवकीचं वसुदेवाचं लग्न झालं. लग्न झाल्यावर वरात निघाली आणि वरात निघाली रात्री 12 वाजता. आणि रात्री 12 वाजता त्या महिलांना जागा द्या, थोडं थोडं या पुढं या, पुरुष वर्गाला आपली जागा आहे पुढे या, या चेअरमन या पुढे या. हां वसुदेव देवकीच्या लग्नातली वरात निघाली होती बघा. पूर्वीचा काळ होता, रथात वरात होती महाराज, अतुल महाराज. वसुदेव देवकी रथात बसले होते आणि तो रथ हाकायला स्वतः तिचा भाऊ कंस होता. लय प्रेम होता आपल्या बहिणीवर.
बहिणीसाठी 850 कोटी त्याने आंदन दिली होती. किती प्रेम असेल. आणि अशा प्रेमाच्या बहिणीची वरात गावच्या चौकात आणली. पण दुर्दैव कंसाचं रात्री 12 वाजता पुन्हा आकाशवाणी झाली. पहिली आकाशवाणी झाली होती सगळ्या जगाला, सगळ्याला संदेश द्यायला. पण आता आकाशवाणीनं नाव घेतलं कंसाचं. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, काय स्वामी, कंसाचं नाव घेतलं. कंस दासागला काय मला सांगते. तिनं सांगितलं मानी हा भरवसा बोलण्याचा, माझ्या आवाजाकडे लक्ष दे. अरे 8वाईचा पुत्र वदिलं तू जशी ऐकून मानशी क्रोधावाला. ए कंसा, ज्या बहिणीची वरात थाटात घेऊन चाललाय तिच्या पुढे 8वं पोरगं येणार आणि ते तुला काटा काढणार. असा राग आला. अरे म्हणला एवढ्या थाटात वरात चालवली आणि हिच्या पोटचं मला मारणार, हिला ठेवायची नाही. लगेच समशेर घेतली आणि मारणार. पण हात धरला कोणी? हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेवनी आग माराया धावला, घेवनी धडा माराया धावला, घेवनी आग माराया धावला, घेवनी धडा माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. आकाशवाणी ऐकल्याबरोबर कंसाला राग आला. म्हणलं हिच्या पुढे येणार आणि मला मारणार, हिला ठेवायची नाही, मी पार व्हायचा प्रश्नच नाही. पण वसुदेव हा त्रिकाल ज्ञानी होता. त्याने मेवण्याचा आधार लावून म्हणला दादा, अरे हिच्या पुढे जन्माला येणार आणि मग ते तुला मारणार, मी तुला वचन देतो हिच्या पुढे पोरग जन्माला आलं का मी तुला आणून देईन. आम्हाला बंदी शाळेत टाक, पण स्त्रीला मारायचं पाप करू. फुटलं कंसाला. त्या दिवशी बहिणीच्या हातात बेड्या. पहिला बाप एका शाळेत कोंडला होता त्याने, दुसऱ्या बंदी शाळेत बहिणाने मेवणा टाकला आणि वसुदेव देवकीचा संसार बंदी शाळेत चालू झाला. बघा बघा, प्रारब्ध कोणाला चुकलंय का? प्रारब्ध टळेना कोणा आणि बाण लागला जग जीवना. कृष्णालाही प्रारब्ध टळलं नाही, कर्म रामाला सुद्धा सुटलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा, कर्मे दशरथ वियोगे, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीतादेवी. कर्म कोणालाच तुटत नाही बाबा. देवाचे आईबाप होते पण प्रपंच कुठे? बघा बघा. आणि आपलं एखादं वाईट झालं का आपण म्हणतो देवाने केलं. देवाने त्याच्या आईबापाला घालं बंदी शाळेत ठेवलं. ज्याचं त्याचं काय आहे. आता काल्याच्या कीर्तनात प्रारब्ध कर्म सांगाय मला तितका वेळ नाही. नाही तर महाराज लय प्रसंग भारी. कर्मे श्रीराम वनवासा गेला. एवढा मुद्दा सांगू का वनवात गेला राम? तुम्हाला माहिती आहे का राम वनात काला गेला? तानाजी दादा सांगू का? हा सांगा सांगा, प्रारब्ध कर्म सांगा. सांगू तो काला रोजच ऐकता तुम्ही. राम वनवासाला का गेला एवढंच कारण सांगू तू. देव होता तरी त्याला वनवास चुकला नाही. याचं कारण मागच्या जन्मी घडलेली चूक. केले कर्म झाले याची भोगाले. आपलं कर्म चुकलं का भोगावं लागतं. देवाच होणे तर देवाचा बाप. वा. रामाचं काय चुकलं तुम्ही म्हणाल? मागच्या अवतारात हाच राम परशुराम होता. कोण होता? परशुराम. त्याच्या आईचं नाव आहे रेणुका माता आणि त्याच्या बापाचं नाव आहे जमदाग्नी. बरोबर आहे का? आता जमदाग्नी, रेणुका आणि परशुराम. बघा परिवार कसा आहे. जमदाग्नीची पत्नी रेणुका अशी पतिव्रता होती. जमदाग्नी सकाळी पूजेला बसले का तिने तांब्यातलं हांड्यातलं पाणी नाही दिलं, पळत नदीला जायची आणि ताजं पाणी घेऊन यायची. वा, कशी असेल. जाताना तिने भांडं नाही नेलं मावल्यानं, पळतच जायची. नदीला गेली का डोक्यावरचा पदर पाण्यात घालायची, पदरात पाणी. तू काय म्हणे पतिव्रता तिची देवावरी श्रद्धा. आता दत्त जन्म जवळ आलाय. आत्रीची अनुसया दळण कांडीत होती, साडी कांडीत होती. साडी दळण दळी द्यात, साडी कांडी द्यात. कांडायचं कसं माहिती ना? भात उखळात टाकायचं, मुसळ हातात घ्यायचं आणि त्याला ती अशी मुसळानं साडी कांडीत होती. एवढ्या तिचे पती आले ते आत्री ऋषी. मालकाला दारात पाहिलं आणि ती मुसळाला म्हणले बाबा मालक थकून आलाय, पाणी देऊन येते, थांब. मुसळ तसंच थांबलं. ज्याचा विश्वास बसन त्याने ठेवा. नाही विज्ञानवाद्याचं काय आपल्याला करायचंय? आम्ही वारकरी पारमार्थिक माणसं. श्रद्धा ठेवली का तू बरं वैकुंठालाच गेली, मग नाही डोक्यात येत काही. तसं राहिलं मुसळ. तसं हिच्या यायचं पदरात पाणी, पतिव्रतेचे चारित्र्य दे.
महाराज पण एके दिवशी काय झालं की रेणुका माता पाणी आणायला गेली सरपंच. तिथं गेली तिनं एक विहार पाहिला. एक गंधर्व आपल्या पत्नीला घेऊन तिथं नग्न अवस्थेत स्नान करत होता. त्या दोघांना पाहिलं आणि काम वासना निर्माण झाली. मनात पाप आलं, पात्रात पाणीच येईना. पश्चाताप झाला पण मोकळ्या हाताने आली. आता मोकळ्या हाताने आल्यावर जमदावनी कोपिष्ठ ऋषी होते रागीट. पाहिलं आपल्या पत्नीचं काय चुकलंय. अंतर्ज्ञानानं पाहिलं तर तिच्या मनात काम निर्माण झाला होता. त्यानं पोराला आवाज दिला, परशुराम इकडे, आईचं चुकलंय. बघा बघा पितृवचन बापाने सांगितलं आणि परशुरामानं ऐकलं. काय सांगितलं, मला हिच्या मनात पापाला ठेवायचेच नाही, समशेर घे आणि हिचं मुंडकं उडव. बापाने सांगितलं आणि या परशुरामानं शिरच उडावलं. ऐका ऐका, ज्या बापानं सांगितलं आणि या पोरानं ऐकलं, हाच परशुराम पुढं राम झाला. तीच असणारी रेणुका माता कैकई झाली. मागच्या अवतारात या परशुरामानं मुंडकं उडावलं होतं. या अवतारात या कैकईने त्याला 14 वर्ष वनात धाडलं होतं. पुढचं आहे का, राम हा त्या जमदाग्नीनं सांगितलं आणि रेणुकीचं शिर उडालं. बघा, नवऱ्यानं सांगितलं आणि बायकोला मारलं. या अवतारात हिनं सांगितलं रामाला 14 वर्ष वनवास. तिला माहित होतं राम वनात गेला का हे मरण. मागच्या अवतारात त्यानं तिला मारलं, या अवतारात तिनं याला घालवलं. हे देवाला चुकलं नाही तर आपलं काय. कृष्णाचंही तसंच आहे. मी म्हणलो तो प्रारब्ध टळे ना कोणानं बाण लागला जग जीवना, तोच राम कृष्ण झाला. बरोबर आहे का. मग कृष्ण अवतारात शेवट जर पाहिला देवाचा तर पायाला बाण लागला होता. पायाला बाण लागला, बरोबर आहे ना. करांगुळीला बाण लागला बिल्लाचा आणि देवाने देवाचं अवतार संपवला. तुम्ही भागवत वाचलं. मग देवाचं प्रारब्ध काय चुकलं तर चुकलं एवढंच, त्या राम अवतारातलं पुन्हा कृष्ण अवतारात भोगले. राम अवतारात कुठं चुकलं, ज्या वेळेला त्याची सीता रावणानं नेली तो रडायला लागला. रडता रडता त्याला सुग्रीव भेटला. सुग्रीव कोण होता, वानर होता. वानर तोय म्हणला देवा जसं तू रडतोय तसं मी रडतच फिरतोय. म्हणला का, म्हणला जशी तू हरवली तशी माई पण गेली. सुग्रीवाची सुद्धा वालीनं नीट ऐका. आणि समवया दुःखाची माणसं एकत्र आली का मग त्या दोघांचं मन बस एकमेकाला पटात. 2 डायबिटीज वाली जो तेव्हा बसू द्या. डायबिटीज वाली कशा गोळ्या खायच्या आणि कशा दवाखान्यात तो समदुःखी आहे ना, समदुःखी 2 वार असं समदुःखी. दोघाच्या बायका नाही म्हणलं, दोघाचं मन जुळलं. तो राम म्हणायचा सुग्रीवाला, त्याच्याबरोबर नळनिळच्या बोंद होते बरं का. तो रडून सांगायला लागला. सुग्रीव म्हणला तू काय सांगतो, माझं तसं दुःख आहे. राम म्हणला अरे माई चोरून नेली, तू सगळ्या भावानं नेली, मी मिळून देतो ना म्हणला. त्यांनी त्याला दिला आधार. तो सुग्रीव लय हुशार म्हणला, रामा तो जर माझी बायको मिळून दिली, माझा प्रपंच रागारूपाला लावला, मी सुद्धा तुझा प्रपंच रागारूपाला आणणार, सीतेला शोधणार म्हणला. दिलं वचन. ऐका ऐका, काय मित्र होते. दोघाची मित्रता झाली. दुसऱ्या दिवशी रामानं काय केलं, सुग्रीवाची बायको वालीनं नेलती. हा वाली बरोबर युद्ध. आता वालीचं सुग्रीव रामाचं काय होतं का वैर, पण मित्राची बाजू घेतली आणि त्याच्या भावाचा काटा काढला. ऐका ऐका कशी चुके, मित्राची बाजू घेतली आणि त्याच्या भावाचा काटा काढला. ते सुग्रीवन वाली बघल ना त्यांचं, ते देवाने प्रत्यक्ष नाही झाडाच्या आड उभा राहिला आणि रामाने त्या वालीला बाण मारला. वाली म्हणला अरे माझा भाऊ मी बघन, तू का मध्ये आला, बघतोच म्हणला. देवाला चुकलं नाही, तोच राम पुढं कृष्ण झाला, तोच वाली भिल्ल झाला. या अवतारात रामाच्या बाणानं वाली गेला, त्या भिल्लाच्या बाणानं कृष्ण केले कर्म झाले. प्रारब्ध रंगलं तर कवर कीर्तन चालू. मला अशा गोष्टी लय आवडतात महाराज. माणसाने जीवन जगत असताना काय चरायचं आणि काय करू नये हे ज्याला कळालं त्याला काकडा कळाला. तो नुसता काकडा नाही करायचा. काकडा म्हणजे जागृती, कसं वागायचं आणि कसं शिकवायचं हे शिकतोय आपण. मी सांगत होतो कर्म केलं का भोगायला लागतं. देवाच्या आईबापाचा संसार झाला बंदी शाळेत, इथंच होतो ना आपण. सुरू झाला आणि देवकीला दिवस गेले. देवकीला पहिलं मुलगा झालं पुरगी झाली. बातमी कंसाला कळली. कंस मला वैरी तिच्या पुढे येणार आणि मला माना ठेवायचीच नाही. पळत आला हिसकावली. देवकी रडायची. म्हणली दादा भाऊ होता ना तिचा, तुला मारणार आठवणी. पहिलं कुठं मारतं का, आणि तो पुरुष असेल स्त्री आहे, बाई माणूस कुठं मारती का. त्याला दया आली पुरगी नाही मारली. कंस घरी गेल्यावर देवकीला इतका आनंद झाला. म्हणली बाई लोक म्हणतात कंस लय वाईट आहे, पण माझा दादा किती चांगला आहे. तिला लय आनंदाची रात्र गेली. पण देव लोक म्हणले याला जर पाप नाही झालं तर याला मारता नाही यायचा. त्यांनी नारदाला पाठवला आणि नारद महर्षी आले. नारायण नारजी आल्यावर त्या कंसाने विचारलं, नारजी लय दिसाना आला तुम्हाला बाबा, तुझा वारसा मला रिकामा झाला वाटतं रे. अरे वैरी जन्माला आला आणि सोडून आला. तो कंस म्हणला नारजी मला आठवं मारणार आहे, हे पहिले कसं मारीन. ते म्हणला देव लोकांचं गणित उपराट राहतं कायम. तू 8व्या भरोसा कुठे होते, एका गुण 8 नाही, कधी कधी 8 गुण एका गईतीन पहिलं 8 होईल. नारदानं सांगितलं मंगडी कामाला लागला. पळत आला कंस. देवकी रडत होती पण विचार नाही केला तो बा महाराज. त्याने पोरगी ओढली आणि दारात शिळ होती, त्याच्यावर दानकन आपटली. शिजलेला भात बितडाव फेकून माराची धड्या होत्या. अशा त्या पुरीच्या शिंदड्या झाल्या. देवकी रडायची. पोटचा गोळा गेला. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, 6ही मारित दुराचारी.
मोरे महाराज 6 मारली हो. 7व्यांदा देवकीला दिवस गेले, पण पोटातला गर्भ मला इथं राहायच नको, बाहेर आल्यावर मारा ते गर्भ जिराला. ऐका तो बळीराम दादा आहे, सामान्य गडी नव्हता. इकडे गर्भ जिराला वसुदेवाची दुसरी पत्नी गोकुळात रोहिणी तिच्या उदरात नेऊन घातला आणि तिथं त्याचा जन्म झालाय. बरोबर आहे का? 7वा बळीराम दादा अवतारला आला. 8व्यांदा देवकीला दिवस गेले, वेळ कमी आपल्या 8व्यांदा देवकीला दिवस गेले. दिवकीचे तेज दिशे जायचा सूर्यासारखा चेहरा उजळून निघाला, कारण कृष्ण पोटात होता. घराची काळा काय सांगात, अंगणावरच काळात घर कसं आहे, तर आईच्या चेहऱ्यावरूनच काळात बरं का बाळ कसं येणार आहे. पुढचं सांगू का? आईच्या पोटात बाळ असताना असले डोळे लागू द्या, असले जसे कौशल्याला लागले होते. कौशल्याला राजा दशरथ विचारायचा, कौशल्या सांग तुला काय हवंय? ती म्हणली नाही मला चिचा आनंद खारे आंबट आण. म्हणली का मायला मंडळ? ती म्हणली आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी. वा, ती आईची इच्छा होती रावण मारायचा म्हणून रामानं मारलाय. आईची इच्छा झाली पाहिजे ज्ञानेश्वरी वाचायची, पोरग बाहेर आल्यावर ग्रंथच पाठ करीन. बाळ पोटात असताना आईनं वारी केली पाहिजे, पोरग वारेकरी होईल. महाराज त्या देवकीच्या पोटात देव होता, देवकीचे तेज दिशा जायचा सूर्यासारखा प्रकाश पडला. महिना होता श्रावण. कुठला होता? महिना होता श्रावण. तिथी होती अष्टमीची, दिवस होता बुधवार आणि प्रसंग होता रात्रीचा. रात्री 12 वाजले होते आणि अयोनी संभव 8 वर्षाचा भगवान परमात्मा देवकीच्या पुढे प्रगट झाला होता. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण अवतार हा 8 वर्षाचा चालू आहे. किती वर्षाचा? ज्यांना विश्वास बसत नसल, आमच्या देवानं फार अवतार घेतले. अवताराच्या राशी त्यांनी भक्त प्रल्हादासाठी बाबा अवतार घेतला. जर्मन भक्त प्रल्हादासाठी देव नरसिंह झाला, तेव्हा तो दाढी पिकूनच खांबातून आला होता. मग अवतार कसा आहे बघा, देवाने नाना प्रकारचे अवतार घेतले. कृष्ण अवतार 8 वर्षाची मूर्ती आणि 8 वर्षाचा प्रगट झाल्यावर आईला म्हणतो, आई. ती म्हणली, बाळा कोण रे तू? मग आयोनी संभव, तिला त्रास नाही, असं प्रगट झाला होता. तो म्हणला, आई मी तुझा पोरगा आहे. ती म्हणली, बाळा कसं शक्य? नुकतं जन्माला आलेलं पोरग पुढे एवढं मोठं असतं का? तो म्हणला, आई नुकतं जन्माला आलेल्या पोराला बोलता येत नसतं, मला बोलायचं म्हणून मोठा झालोय मी, होणार आहे बारीक मला. बघा नवल केवळे आईला असं नवल वाटलं आणि म्हणली, बोलायचं तर काय बोलायचं रे? तेव्हा कृष्णानं आपल्या आईच्या कानात सांगितलं, आई आपल्या बाबाला म्हणावं मला इथं ठेवू नको, पुढे घेऊन चाल. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. माया उपजली तेथे, देवी मजाली येथे. माया उपजली तेथे, देवी मजाली येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. देवानं आपल्या आईला सांगितलं, देवानं आई आपल्या बाबाला म्हणावं मला इथं राहायचं नाही. बघा बघा देवानं स्वतःचं कार्य स्वतःच केले. आईला सांगितल्याबरोबर त्या आईला लय कौतुक वाटलं आणि त्या माई लेकाचं बोलणं त्याच्या बापानं ऐकलं. वसुदेवानं
वसुदेवाला वाटतं नुकतं जन्माला पोर आले आणि काय बोला ते पळत आला वसुदेव दादा नवाल झालं असं पोराला मिठीत घेतलं पण ती देवकी म्हणायची अहो सोडा सोडा मिठी आणि लपवा लपवाचे गजेठी जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील अहो 6 पोरं मारल्या त्याने आणि याला बी मारीन ते लपवा म्हणते उरका ना ऐकलं वसुदेवानं टोपलं घेतलं आणि बाळकृष्ण टोपल्यात घातला उचलीला कमळापती पायीशी बंधने गळती हातात बेड्या होत्या पण देवाला उचलला आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा बंदीशी आरगळा कुलप कोंडे सगळं मोकळं झालं दरवाजे बिरवाजे तुम्ही म्हणाल रक्षपाळ देवाने टुपलीतून त्यांच्याकडे नुसतं पाहिलं जेवढे राख वालदार होते सगळे झुपी देवे आणि निघाला वसुदेव दादा गोकुळाच्या दिशेनं वरून राजाला वाटलं देव जन्माला आलाय धो पाऊस चालू झाला शेषाला वाटलं बाळ भिजन त्यांनी वरून फणा धरला आणि वसुदेव दादा यमुनेच्या तीराला आला पावसामुळे पूर आला पण बाप त्याला म्हणतात त्यानं पुराचा विचार नाही केला बाप पुरात घुसला वर्षा बाळानंच विचार केला तर बापाला यमुनेला दर्शन नाही दिलं तर बापाचं खरं नाही वरून पाय काढला आणि दर्शन दिलं यमुनेनं वाढ दिली नंद बाबाच्या वाड्यावर वसुदेव दादा पोहोचला तिथं यशोदा मायाला माया झाली होती यानं मायेला उचललं आणि कृष्णाला यशोदेच्या कुशीत ठेवलं पण प्रसंग असा आहे बारणे बाबा रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत मायेला घेऊन आल्यावर माया सगळ्याला रडीतीच ना ती माया लागली रडायला आणि ते द्वारपाळ झाले जागे इकडं त्यांनी बातमी सांगितली कंसाला बघा बघा त्यांनी बातमी सांगितली कंसाला अरे म्हणले 8वं जन्माला आले याला तर सारखा आठवत होता जेवताना आठवा पाण्यात आठवा फिरताना पुढे आठवा दिसायचा आणि 8वं जन्माला आल्यावर जीव पळत आला मला हाच वैरी पोरगा आहे का पोरगी पाहिली नाही पण तुम्हाला माहिती आहे त्याला काय माहिती होती माया यांनी उचलली 6 पोरच्या दगडावर मारली तिथं नेऊन फिरवली आणि आपटणार पण ती माया होती हातातली निसटली जाताना आकाशवाणी केली ए मूर्खा मला काय मारतोस तुझं लागी वधी उपजला मजाधी उपजला मजाधी उपजला मजाधी तुझं लागी वधी उपजला मजाधी उपजला मजाधी उपजला मजाधी तुझं लागी वधी उपजला मजाधी उपजला मजाधी उपजला मजाधी तुझं लागी वधी उपजला मजाधी उपजला मजाधी उपजला मजाधी हातातली निसटली आणि जाताना सांगितलं मूर्खा मला काय मारी तुझं लागी वधीन उपजला मजा आधी तुला मारणारा माझ्या आधी गोकुळात वाढतोय आणि मग याला कळालं कृष्ण पुढे कृष्ण गोकुळी जन्मला इकडे दुष्टा चळका पसरला याला असं का भरलं पण गोकुळात आलेला कृष्ण पाठ झाला होता नंदबाबाच्या 2 बहिणी आपल्या वहिनीची डिलिव्हरी करायला आलत्या त्या बारकीनं पाहिलं वहिनीला बाळ झाले मोठीला सांगितलं आणि दोघी बहिणीला जसं कळालं वहिनीला बाळ झाले त्या गावात पळ सुटल्या गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला 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 एक धाव येती पुढे ताटी वाटी सुंटवडे एक धावी एक पुढे दाटी वाटी सुंट वडे वाद घेऊन या दाटी नंदा घरी झाली दाटी वान घेऊन या दाटी नंदा घरी झाली दाटी सुईनीची गलबल झाली दासी जरी हेल घाली सोयीची गलबल झाली दाशी झाली गवळण ही गवळण मनती गवळणीला यशोदेला गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला सगळ्या गवळणीला जसं कळालं पुत्र झाला यशोदेला
आता वान भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी, अशी दाटी झाली सुयेनीची गलबल झाली, दाशी जणी हेल घाली. देव जन्माला आला तर जनाबाईने हेल घातला असं वर्णन अभंगात आले. जुन्या काळात हेल घालायची बाई बाळा झाल्यावर, बरोबर ना. आता हेल नाही घालते का? घाली त्यात का बंद झालं माहिती का? हा, नळावर पाणी आलं, चुकलं कारण मी सांगतो. वा, ते बघा त्या ताईसाठी टाळी वाजवा. आता बहुतांशी महिलांची डिलिव्हरी दवाखान्यात होती, 5शीला बी बाई घरी नाही, तर ह्याला घालायचं कुठं? दवाखान्यात. म्हणून ह्याला घालायचं ते बंद होत चाललं. हा, आता हेल नव्हता, पण तिथं भगवंताचं काय भाग्य होतं, जनाबाई हेल घालाय होती. अशी गर्दी झाली महाराज, नंबर लागत नव्हता, पण कौतुक होतं बाळाला पायासाठी. उतावळ्या झालेल्या गवळणी 2-2 तास नंबर लागानी सांगतो दादा, पण गवळणी अशा उतावळ्या झाल्या. बघायचा आहे कृष्णाला, जो आतून यायची ना, आतून बघून त्याला बाहेरची हाडूची रमण दादा, ए ताई तो त्याला पाहिलाय, सांग ना कसा दिसतो. पण वर्णन नाही करता आलं. ती म्हणायची बाई मी त्याला पाहिला, पण कसा आहे? पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मना, तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ती म्हणली बाई मी त्याला पाहिला, पाहिला नंदाचा नंदन, पण तेने वेद येले मन. म्हणजे त्याला पाहिल्यावर असं मन भरून गेले. ते कसंही मला वर्णन करता येत, म्हणजे सांगताच येईना त्यांना. मग एकीनं दुसरीला विचारलं, म्हणजे बाई तो सुद्धा त्याला पाहिला, पण दुसरीने थोडा वळखलाय. ओळखीला हरी जी, हा, तिने थोडा वळखला. म्हणजे बाई मी त्याला पाहिलं, पण ते थोडं सावळे, काय म्हणायची, सावळा देखील आनंदाचा. पण तिने पुढे वर्णन केले, त्याने आनंदाचा पुरा आला. म्हणजे त्याला पाहिल्यावर असा आनंद होत होता, त्याचं वर्णनच करता येत नाही, कोणाला वर्णन करता येईना कृष्णाचं. पाहता काय महाराज, कृष्ण आता इकडे गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जप तप. देव आल्यावर तिथं काही जप तपाची गरज नाही, ज्ञानी झाली लोक. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, पुढे चिंताच राहिली नाही, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी, असा आनंदी आनंद होता. एकदा कृष्णाला पाहून घरी गेला तर करमतच नव्हतं. महाराज म्हणले भरीला उल्लंडोनी रीता करी घट, मिस पाणी याचे गोविंदाची चट. सुनबाई काय करायची, भरलेला हांडा मुरीत ओतून द्यायची. सासूबाईला म्हणाय पाण्याला निघायची. सासूबाई म्हणली आता नाही रिकामा झालाय, म्हणली आत्या. मग पाण्याचं निमित्त करायची आणि यमुनेक जाता जाता नंद बाबाच्या वाड्यावर कृष्णाला पाहून जायची. एवढं प्रेम त्या गवळणींचं गोपाळावर जमलं. वा, असा चालू झाला त्या गोकुळातलं वर्णन काय करावं महाराज. पण आता कृष्ण लहानाचा मोठा होतो आणि कृष्ण मात्र वेळ कमी असल्यामुळं आता रांगायला लागतो. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. तळवे तळात तळात टेकीत, तळवे तळात तळात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान
रांगत होता पण डाव्या गुडघ्यानं रांगता रांगता बाहेर पळायचा. आई उकळाला बांधायची. उकळाला बांधल्यावर देव येतो मारा. त्याने उखाळच ओढलं. पण बाहेर 2 विमला अर्जुन नावाचे वृक्ष होते. हा झाडाच्या पलीकडे गेला आणि उखाळ झाडात अडकलं होतं. डाव्याला बांधला होता ना. यांनी झटका दिल्यावर दोन्ही वृक्ष उमाळले. ते ऋषी होते. त्यांचा उद्धार झाला. आणि उद्धार झाल्यावर कृष्ण ओट्यावर आलेला माती खातो. माती घालायला कृष्णाला पाहिलं. बळीराम दादानं मोठा होता आणि पळत आई गेला आणि म्हणलं आई आपलं बाळ माती खाते. आई येते. बाळानं माती घ्यावी आणि आईनं काठी घ्यावी आणि काठी घेऊन कृष्णाच्या जवळ यावं. संदीप भाऊ या पुढे. आई काठी घेऊन जवळ आली. आईचं नाव काढल्याबरोबर आमच्या नेमक्या ताई आल्यात भाऊ. टाळी वाजवा एकदा दोघांसाठी. संदीप भाऊ तुमची दिवसातून 3 वेळा आमची गाठ होती पण बरं झालं आज ताई बी भेटल्यात. आनंदाची गोष्ट आहे. रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही सोबतच होतो. हां पुढचं आहे का आता. महाराज कृष्णानं माती घाली. बळीराम दादानं गाऱ्यानं सांगितलं ना आई हातात काठी घेऊन मारायला आली. मारणाऱ्या आईक पाहिलं घाबरला कृष्ण आणि आईला हात जोडून म्हणतो आई आई ग आई नाही खाली म्या माती. 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 बळीराम दादा ओ बळीराम दादा. बळीराम दादा बळीराम दादा. खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोटं बोलतो बळीराम दादा. उडाने घेतो मजवरी. आई ग आई नाही खाली ग म्या माती. आई ग आई नाही खाली म्या माती. आई ग आई नाही खाली ग म्या माती. नाही खाली म्या माती. आई ग आई नाही खाली म्या माती. आई ग आई नाही खाली म्या माती. देवानं हात जोडून आईला सांगितलं आई माती नाही खाली म्हटलं. ती आई म्हणली तोंड दाखव. हातात काठी होती. मारावया तिने उगारेली काठी. तसं याने तोंड वाचलं आणि तोंड वाचल्याबरोबर आईला सगळ्या जगाचं दर्शन आपल्या मुखात दिलं. आणि मग आईला कळालं माझा कृष्ण हा सामान्य नाही, हा जगाचा चालक मालक आहे. त्या दिवसापासून यशोदेने त्याला कधी बांधला वा. ज्या वेळेला आईला मुलाचा अंदाज येतो तेव्हा बाहेर सोडी ती. बघा बघा. आणि मग कृष्ण गावात आला. तो एकटा नाही राहिला. कृष्ण चरित्रातून एवढं शिकायचं का माणसाला माणसं जोडता आली पाहिजे एकत्रीकरण. कृष्णानं सगळा गाव एकत्र केला. पेंद्या वाकड्या बोबड्या श्रीदाम्या सुदाम्या मधुमंगल सगळ्या गोपाळ पाहायचा. कृष्ण राजा किर झाला. देव सिंहासनी बैसला. तो दगडावर बसायचा आणि सगळे गोपाळाचे द्वारपालासारखे उभे सगळ्या पाहिलं असे मरतुकडे गोपाळ. कृष्ण म्हणायचा पेंद्या अरे दया दुधानं आपलं गोकुळ भरले 9 लाख गायी येत आपल्या घरी. सगळ्याकडे ये दूध आहे लोणी आहे तूप आहे सगळं खायला मिळतं. तुम्ही असे वाढले का तर मला देवा. कृष्ण आमच्या घरी का काय आमचा बाबा सकाळी सकाळी दारा काढितो आणि सगळं दूध डेअरीला नेतो. मला डेअरीला टुतच नाही. देव मला आपला असून आपल्याला खायला देत नाही. उद्या कोण चोऱ्या करायच्या. तुम्ही काय करा अभंगाच्या पहिल्याच्या याल तर यार लागे. याल तर यार लागे. याद 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 तर यार लागे. अवघे माझ्या मागे मागे. अवघे माझ्या मागे मागे. आजी पोट भरे. आजी पोट भरे.
मागे 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 आधी देतो पोट भरे आधी देतो पोट भरे देव म्हटला बाबांनो तुम्हाला जर आपला असून खायला मिळत नाही मी खाऊ घालीन पण काय करा याल तरी या रे तुम्हाला यायचं असेल तर माझ्या माग या हे नम्रतेनं देवानी म्हणले बघा बघा देव म्हणलाच नाही या काय म्हणला याल तरी यायचं असेल तर नाही तर असं म्हणला का याच आता समजा आपल्या गावात 1500 लोकसंख्या असेल किती आहे दोन देत हा 3500 वा वा मग 3500 35 लोक काकड्याला मग ते 35 लोकांनी म्हणलं का बाबा हो सगळ्यांनी या म्हणलंय का तुमच्या पायाला हात लागतो लागून या पाया तुम्हाला यायचं असेल तर या ज्याला हित करायचं त्याने यावं तसा देव मला ज्याला यायचं त्याने या बाकीच्यानी नको वा बघा देवा कुंकूचं गोड शिकाय पण देवाच्या मागं जावं आणि हे जीवाला कळावं बघा बघा कारण देवाच्या चरणाजवळ गेलेली माणसं मी रोज सोपं उदाहरण देतो महिला मंडळी तुम्ही जातं भराडता का नाही दानं भरताना जात्याच्या मुखातून घातलेलं धान्य पण जातं फिरायला लागलं का संदीप भाऊ सगळं भरडून जातं पण जो जाना मधल्या जात्याच्या खुट्याला चिटकून राहतो किती जातं फिरवा तो तसाच्या तसाच राहतो बरोबर आहे का सगळे धान्य भरडून जातं पण जात्याच्या खुट्याला चिटकून बसलेला दाना तसाच राहतो तसं या जगामध्ये सगळे जीव भराडणारे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पण जो जीव देवाच्या चरणाजवळ जाऊन चिटकणारे तो मात्र या जगात तरुण जाणारे म्हणून गोपाळांना कळानं सगळेच निघाली कोणाच्या माग तसं आता आपल्यालाही बऱ्याच लोकांना कळावं कोणाच्या मागे जावं बरं का जो पोट भर खाऊ घालणारी त्याच्या मागे जायचं सोपं गणित आहे ना जो आपला पुढची दृष्टी ठेवून तसं जायचं नाही पुढचं गोपाळांना माहित होतं त्याच्या जवळ गेल्याशिवाय पोटभर मिळणार सगळे गोपाळ निघाली तर मला चला आपल्याला चोऱ्या करायच्या चोऱ्या ते म्हणले आम्ही निघालो तुझ्या मागं पण चोऱ्या कायच्या करणार तू आम्हाला काय देणार ते म्हणले अभंगाच्या दुसऱ्या चरणार
आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी मी तुम्हाला पोटभर खाऊ घालणारे. आपल्याला चोऱ्या करायच्यात पण हत्यारे घ्या. पेंदे म्हणला देवा काय घ्यायचं? देव म्हणला दगडी घ्या. काय घ्या पहिल्या? कुणी हातात काठ्या घ्या, कुणी माती घ्या आणि कुणी सराट घ्या. पेंदे म्हणला चोऱ्या करायला जायच्या म्हणून हत्यारं काय घेतो? आणि म्हणले हीच हत्यारं आपल्या कामाची. दयाचा माठ टांगताना लोक वर टांगी देत, बरोबर ना? म्हणजे आपला काय हात पुरायचा नाही, खडा घ्यायचा आणि मारायचा. खणखण वाजला तर मोकळा आहे, बदबद वाजला तर भरलेला आहे. भरलेला डेरा लक्षात आला, हातात काठी घ्यायची आणि काठीनं फोडायचा. पेंद्या म्हणला दगडी कामाला येतील, काठी कामाला येतील, पण माती घ्या म्हणतो. काय माती खायची का? देव म्हणला खायची नाही येड्या. माठ फोडताना आवाज झाला आणि गवळण पकडाय आली तर पटकन डोळ्यात फेकायची आणि पळायचं. बघा कशी आयडिया होती. पण पेंद्या हुशार होता. म्हणला कृष्णा तू म्हणतो माती डोळ्यात फेकायची मग पळायचं, पण ती जर चष्मा घालून आली तर मग माती फेकून उपयोग काय? आता देव असा हुशारी चतुरा तू शिरू म्हणला पेंद्या तिच्या डोळ्यात चष्मा असल्या माती नाही, मग काट कायला घेतले? लांडग सगळ्या अंगाला काटा आहे त्याच्या. तुम्हाला डोळ्याची चष्मा असला का माती बाजूला ठेवायची, लांडग काढायचं, पायाखाली सराट फेकायचं. टोचले होतं थांबन ना. पण पेंद्या देवाच्या पुढचा हुशार होता संदीप भाऊ. तो म्हणला ती चप्पल घालून आली तर मग पेंद्याला माहित होतं घरात चपला बी घाली त्यात लोक किचन वाट्यापर्यंत, आहे की नाही? मग असा खेळ चालू झाला. देव काय करायचा? घरापाशी गेला का डोळे बंद करा, आणि डोळे बंद केले का सगळे गोपाळा आत घालायचा. देव आहे तो, अदृश्य शक्ती. आत गेले का खाऊन झालं, ए भागलं का बाबा, पोट भरले बाबा. देवा खाऊन झालं ना मग डोळे बंद करा. बंद केले का बाहेर बघा रोजचं गणित. एके दिवशी काय झालं, सगळे गोपाळा आत गेले, खाऊन झालं, भागलं का रे? म्हणजे हो. देव म्हणला डोळे बंद करा. आता डोळे बंद करा. पेंद्या म्हणला हे डोळे बंद करताच बाहेर गाडी दे रोज. कसं गाडी दे? मला आज बघू म्हणला. काय म्हणला? आणि पेंद्याने काय केलं? देव म्हणला डोळे बंद करा, तसं डोळ्यावर बोट ठेवली सर मग. पण त्या दोन बोटाच्या फटीतून थोडं पाहिलं, बोट ठेवलं तर खिडकीत आला होता, पण बघायला लागला तिथंच अडकला होता. काय गत झाली असून वाईतगलेली गवळण होती, रोज चोऱ्या व्हायच्या. नेमका पेंद्या सापडला, अर्धा खिडकीच्या बाहेर ना अर्धा पोटऱ्याच आणल्या काठीनं. मग लागला रडायला लागला. देव म्हणले काय झालं रे? तुम्हाला देवा आता लय मार खाला का? मला तुम्हाला डोळं जाग, पण मी थोडं पाहिलं. देव म्हणले माया मागे यायचं ना, पहिला तुझा विश्वास असला पाहिजे. आणि परमार्थात विश्वास लय महत्वाचा आहे. ज्याचा देवावर विश्वास आहे त्यालाच कीर्तन आवडत, नाही तर बऱ्याच लोकांना वाटतं कधी सुटात. ज्याचा विश्वास आहे ना ते घरदार विसरून जात. महाराज तुमच्यापेक्षा मला किती त्रास असत. संदीप भाऊ होते राहते गुंडाळवाडीला, तिथून आल्यावर इकडं संजू भाऊ होते. मी बंधन शहरात होतो 10 ते 12. काल 4 कीर्तनं केले. आता सुद्धा सकाळी कुरकुंडीला दशक्रिया करून आलोय. आता इथं काल आहे संध्याकाळी मुखैला आहे, जातेगाव मुखैला. मग बघा, पण हा शिन भाग एकदा या नारदाच्या गादीवर उभा राहिलो काही वाटत नाही महाराज. म्हणून प्रपंचाचे असं मन लागलं ना, कोडे दादा या कावडे दादा, प्रपंच विसरून जातो माणूस. मी सांगत होतो देवाकडे जाताना विश्वास ठेवला पाहिजे. आणि या विश्वास शब्दासाठी एक व्याख्या सांगतो ऐका. विश्वास हा एक पक्षी आहे. काय? विश्वास हा एक पक्षी आहे. एखाद्या झाडावरून उडालेला पक्षी परत त्या झाडाच्या फांदीवर कधीच बसत असं सांगता येणार. तसा एखाद्या माणसावरचा आपला विश्वास उडाला का तो परत त्या माणसाशी व्यक्तीशी जोडेल याच्यात कधी अंदाज बी लावता येत. असे सगळ्या गोपाळानं देवावर विश्वास ठेवला, पोटभर देव खायचे. पण देवानं त्या गोपाळानं एक आट टाकली होती महाराज. काय आट आहे? हळू हळू चाला, 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 हळू हळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. देवानं गोपाळ
काय म्हणले चोऱ्या करायला जायचे हळूहळू चाला आणि कुणी कोणाशी न बोला. आता चोऱ्या करायला जावल्यावर कोणी बोलतील का हो? पण देवाला त्यातून काय सांगायचं सोपा अर्थ सांगतो. हळूहळू चाला म्हणजे क्षेत्र कुठलंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करताना माणसानं सावकाश गतीनं चाललं पाहिजे. कासवाच्या गतीनं चाललेला माणूस पोचतो. कासवादाने जर कुत्र्यात शर्यत लागली कोण जिंकलो? कोण जिंकल? सशादन कासवाची गोष्ट तर तुम्हाला पक्की माहिती आहे, पक्की माहिती आहे. गाढवाची कुत्र्याची ती पण सगळं पाठ आहे लोकांचं. एकदा अतुल महाराज गाढवातून कुत्र्या शर्यत लागली, आता कोण जिंकला असेल? हा संदीप भाऊ, का लोकाला वाटतं गाढव कसं जिंकल, कुत्रं काही पळायला आवरत नाही. पण कुत्र्याची भानगड अशी, कुत्रं पळायला लागलं का पुढच्या गावातली त्याला आडवी होत्यात कुठं चालला. खरंय का खोटे? हा तसं गाढवाला कोणी टेन्शनच नाही, चाललंय व सावकाश पोहा जातं. पण आपण भाव केलं ही चित्र काम. कुत्र्याला भेटली काय कुठं चालला एकमेकाशी त्याच्यात वेळ जातो आणि गाढव पुढे जातो. तसं ऐका नाही महाराज, तसं हळू चालायचं. परमार्थात अजून हळू का चालायचं? हळूहळू ढाळे ढाळे के तुले नी एक वेळे. परमार्थ करणाऱ्या माणसानं संत गतीनं चाललं का एके दिवशी यश 100% आहे. नाही तर आज आळंदीला गेला ज्ञानेश्वरी घेऊन आल्या, उद्या प्रवचन जमल का? हा असं जमत नाही. बघा हळूहळूचा अर्थ बाजूला ठेवा, हळूहळू चाला, कुणी कुणाशी न बोला. काय बोलायचं नाही मंडळी, बोलल्याशिवाय जग चालतं का? बोलायचं काय नाही तर आपण काकडा केलाय पण गावभर म्हणायचं नाही आम्ही 10 जण होतो. मार्द पुण्य संपादक. आपण चातुर्मास करतो, आपण पंढरपूरला जाऊन येतो, ऐकता ना? पुढचं आहे का? आपण पंढरपूरला येतो, एखाद्या दानदार मला तीर्थाला दान देऊन येतो, पण घरी आल्यावर लगेच लोकांना सांगत बसतो. पुण्य सांगितलं का कमी होतं? संदीप भाऊ तुमची एक गोष्ट मला फार आवडते, कौतुकास्पद आहे. त्यांचं कार्य फार मोठं आहे, त्यांचं कार्य फार मोठं आहे, पण केलेल्या कार्याचा उलागाडा कधी या मुखातून झाला नाही, म्हणून पुण्याचं गाठ ओढलंय मोठं. ज्याने केलेलं काम 10 वेळा सांगितलं ना त्याचं थोडं पुण्य कमी होतं, याला शास्त्र आहे. पण ते कधी माईकच हातात घेत नाही तर सांगन काय? ते म्हणजे सांगत नाही, करून दाखवणे त्यांची कृती. पुण्याचं गाठोड आहे त्यांच्या पदरी. माणसानं पुण्य केलेलं कधीच लोकांना सांगायचं नाही. आपण केलेलं पुण्य सांगितलं का त्याचं कमी होतं, ही गोष्ट बोलायची नाही. हळूहळू चाला, कुणी कुणाशी न बोला. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आतापर्यंत गाठा घाला, आता दही दूध खायचं. म्हणे सांडा गाठे, म्हणे सांडा घाटे, तुका 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 म्हणे सांडा घाटे, सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे.
रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई 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 कुंडली कवरदार पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माय बाबांनो, आपल्याला दिलेली नियोजित वेळ आपली संपलेली आहे. भगवान कृष्णाचं चरित्र 8ही दिवस सांगितलं तरी ते संपणार नाही. देव खोड्या करत होते, गवळणी गाराणी सांगत होत्या. गवळीने म्हणायचे, यशोदे परवा आला आमच्या घरान, दारी निजला होता, घेऊनी ताकाचा डेरान फोडीला सायरा त्यावर. ये गवळण म्हणली, बाई परवा आमच्या घरी आला, ताकाचं मडकं घेतलं, खालं तर खालं म्हणली, खायचं बरं झालं, पण घेतलेलं मडकं जाता जाता बाहेर झोपलेल्या म्हाताऱ्याच्या डोक्यात टाकलं, फोडीला सायरा त्यावरी. एक तर म्हणली, बाई अष्टादश काढिले अंगणी आणि वरी मुते चक्र पाणी. पाठच उठली, सडा टाकला, रांगोळी काढली, आधबो 3 तास रांगोळी काढली, म्हणली सकाळी सकाळी तू पोर घालून वर मुतून गेले. बघा बघा. एक म्हणली, बाई घर पाहुणी एकांताचे, माझं एकटंच घर राहणार, मालक कामाला गेलेला पाहिला आणि तू या कृष्णाला सकाळी सकाळी पप्पीच घेऊन गेला. काय खोड्या त्याच्या या. मग अशा खोड्यांना कृष्ण वैतागली यशोदा. यशोदा माया म्हणायची, बाई 5 वर्षाचे माझे आणि अंगणीत माझ्या खेळ का लाटकाचा म्हणली 5 वर्षाचं ते. आता तिला काय माहिती हा कसा नाटकी आहे. तो राधेच्या घरी गेल्यावर कसा बी व्हायचा सगळ्याला माहिती का नाही. रडायला लागला का कोणाच्या राहत नव्हता, आणि राधेनं उचलून घेतला का जागेवर थांबायचा. अतुल महाराज राधेनं घरी नेला आणि दरवाजा उघडला का राधेच्या बराबरीचा व्हायचा आणि गप्पा मारायचा. रंगणी रांगत आणि गुलगुला बोलत, हे प्रमाण कुठं लावायचं. तुम्हाला याचा अर्थ ऐका बरं का. गुलगुला शब्दाचा अर्थ कळाला का. गुलगुला संदीप भाऊ, गुलगुला शब्दाचा अर्थच नाही. पण नवीन एखाद्या पोराचं लगीन होऊन द्या, त्याला बायको येऊ द्या, त्या दोघाच्या गप्पा चालू द्या, वाटेवरची म्हातारी मध्ये बघ कशी गुलगुला बोलत द्या. प्रमाण आहे ना त्याला. रंगणी रांगत, इकडं रांगायचा रडायचा, आणि राधेनं उचलला तिच्या घरी गेला का गुलगुला गप्पा मारायचा. मग तिथं गेल्यावर मोठा व्हायचा. ऐका काय भक्ती होती त्या राधेची. आणि तो मोठा झाला का दिवासा नाटकी. राधेचं त्याने अंत पाहिला. एके दिवशी राधेची आली सासू, ह्या दोघाच्या गप्पा चालल्यात, आणि तिनं दरवाजावर थाप टाकली. राधे आता हा झाला मोठा. ती म्हणली, कृष्णा सासू आली बारीक होय. तो म्हणला, अगं राधे मला मोठं होता येतं, बारीक नाही. असे लय जणांची जिरवली त्याने बाबा. हा मग त्या कृष्णाच्या खोड्याला वैतागली. ती म्हणायची, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या. पण हा बाबा काय ऐका ना. मग यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं. गवळणी म्हणायच्या, गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाची सांगावे. यशोदेनं सांगितलं, कृष्णा अरे उद्या जाई वना आणि सवे घेऊन गोधना. आपल्या गायी घेऊन बाबा वना चल. देवानं आईचं ऐकलं. गायी सोडल्या, वेशीवर आणल्या, आणि सगळ्या गोपाळांना आवाज दिला, हे पेंध्या वाकड्या बोबड्या तुम्ही काय करा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे
आवाज दिला पेंद्या गोप्या वाकड्या काय करा तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या सगळ्यानं गायी सोडल्या गायी चाललेल्या वनाप्रती सगळे पेंद्या चाले मागुती गायी पुढे चालल्या होत्या गोपाळ मागं चालले रानात गेले रानात गेल्यावर आग बग केशी रिठा कालिया मर्दन फार मोठं चरित्र भगवंतानं गायी राखताना केलं गायी राखता राखता राक्षस मारले राक्षस मारता मारता सवंगड्याबरोबर खेळ खेळले पण काय काय खेळले ऐका काय खेळले महाराज मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा घुमरी वाजे ग मामा घुमरी वाजे गा मामा घुमरी वाजे ग मामा घुमरी वाजे गा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा तू 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 वा टाळी वाजव एकदा टाळी वाजव महाराज त्यांना काय म्हणायचे खांदे भार पोटी भुकून काय खेळायचे सुख गोपाळ म्हणले बा झाला खेळ भूक लागली तुम्ही म्हणाला आम्हाला लागली भूक खालून मागलं म्हणते काय कीर्तनाचं सुख राहिलं नाही ना म्हणून वेळेत थांबायचे तुम्हाला लागली आणि मला पण लागली बरं का जेवल्याशिवाय जाणार नाही तसा बुवा प्रामाणिक आहे पंक्तीचं खातो इतका साधा होणे नाही महाराज पुढं जाऊ आपण धोंदेगावचा आधीच प्रेम आहे माझ्यावर महाराज त्या प्रेमासाठी कधी कधी मला आठवण आली ना इथं बसलेला एक आणि एक माणूस सरपंच माझ्या ओळखीचा कावडे दादा इतकं प्रेम दिलं या धोंद्यानं काय दिले ते शब्दात सांगायचं वागं सुद्धा नाही एक वाक्य सांगू इथं बाळासाहेब दादा म्हणले की त्यांच्या गोठ्यातल्या 2 गायी माझ्या घरात आहेत त्या गायींच्या दुधावर माझा प्रपंच आहे पुढचं सांगू काय दया आली तो संतोष दादा बालशिंगे का नाव त्याचं स्वामींच्या इकडे ते संतोष दादा बालशिंगानं 2 लाखाच्या कालवडीत 8 दिवसापूर्वी मला फुकाट देऊन टाकल्या हा मंडळी माझ्या अंगावरचा जो पोशाख आहे ना तो आपल्या गावात गायला पोरगा आहे बघा गणेश दादा गोपाळी तुम्हाला चांगला माहिती आहे आमदा आपल्या सप्ताहात होता त्याच्या लग्नात त्यानं घेतलेला पोशाख आहे हा पोशाख ज्या की ठाकूर पिंपरीचे दादा पाटलानं दिले घड्याळ रामदास शेठ तांबोळीने दिले धोंदेगावानं मला गायी दिल्यात मी फक्त वाट बघत आहे बरं का संजीव भाऊ मला कोणी अंगठी करीत आहे का काय देऊ माझ्या पोराचं लग्न आहे 8 फेब्रुवारीला आजच आमंत्रण देतो सगळ्यांना मी तारखा परत कोणी बुकिंग करत नाही 8 फेब्रुवारीला देहू फाट्यावर भंडारा पायथ्याशी भागीरथी लॉन्सला माझ्या मुलाचं लग्न आहे लोकांना मुलगी सुद्धा न सांगता दिली म्हणून समाजानं मला काय दिले माझ्या मनाला आठवलं तर माझं अंग भरून येतं इतकं प्रेम देणारा आपला तालुका आहे चांगलं वागा चांगलं जागा एवढा संदेश देईन आपला वेळ संपलाय मान्यवरांचा वेळ मी घेणार नाही कृष्ण खेळ खेळताना गोपाळ म्हणायचे कृष्णा खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख आणि गोपाळांचं म्हणणं ऐकलं खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा सगळ्याच्या शुदर्या एकत्र केल्या पेंद्या वाढून घे देवा वाढून झाले मग श्लोक म्हणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तो ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माय बाबानो जय विठ्ठल झाला का आपले विनेकरी बाबा दही अंडीला विना लावून माझ्या समोर आले का काल्याचे 2 अभंग होतील काल्याचे अभंग झाले का कार्यकर्त्यांनी दही अंडी फोडायची तयारी करा इकडं आरतीचं ताट सज्ज राहू द्या खऱ्या अर्थानं आज योगायोग असा आहे मी रोज कार्यक्रमाला फिरताना कावडे दादा संदीप भाऊ असतात नाही तर मग संजीव भाऊ असतात नाही तर मग एका दिवशी तनुजाताई असतात त्या आपल्या कार्यक्रमाला त्यांची एवढी मोठी उपस्थिती आहे त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या हे त्यांना आशीर्वाद आहे म्हणून वेळेचं भान ठेवतो पुन्हा एकदा एखादा चुकीचा शब्द माझ्या मुखातून गेला असला तर मला परत करा जे चांगलं आहे ते ज्ञानोबा तुकोबाचा प्रसाद आहे पांडुरंगाचा प्रसाद म्हणून जतन करा मी तुमच्यासारखाच आहे पण या नारदाच्या गादीतून मुखातून बोललेलं एखादं वाक्य खरंच परमात्म्यापासून आलेलं असतं ते जपून अंतरात करून ठेवा त्याच्या जीवनाचं कल्याण करीन
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. चुकीबद्दल माफी असावी. खऱ्या असताना आपल्या गावच्या सरपंच प्रतीक्षाताई दरवडे अनेक वेळा त्या सुद्धा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. अतिशय सुंदर प्रकारचा असणारा आदर्श गाव दोंदे सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय लांबविले दोरे होतो तुम्ही वारे गडे मुख गडे आवातीच्या दाराच्या रे डोळीच्या पोपरा तुम्ही वारे गडे मुख गडे का म्हणे आधी तुम्ही वारे डोळीकडे मुख तुका म्हणे हाती टोका 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 ठोका ओ फोडा कंठी धरला कृष्ण म्हणे राजनी प्रसाद काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे मंडळी आम्ही बळी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम हा बोले पुरे वेडे वाकुरे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उचारिला ठिकाण्या पुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे जरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज देव तुकाराम देव तुकाराम समाधान तुमचे केले आता उठावे से मनायत नाही नारायणा. आता उठावे से मनायत नाही नारायणा. अजी करोनी आरती चक्रपाणी वाळती आजी पुरले नवस धन्य काळा दिवस. पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुरले नवस धन्य काळा दिवस. प्रेमा प्रेम आरती गोविंदा देव वाळती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. बाळा प्रवाणी मुग्धा ओ वाळती परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. नामा म्हणे केशवाचे धरुणी राहील तटस्थे धन्य धन्य ते लोचन नित्य. योग्य तावी सगळी उभा मंगे रखमाई दिसली पुंडलिका भेटे परमाहेगा चरणी वाये वे माहुदरिया जय देव जय पांडुरंगा. रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे झुला. जय देव तुळसी माळा गळापती मुनी कटी कासे पितांबर देव सुधावर नित्य दिवेती गरुडा. जय देव जय पांडुरंगा. रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे झुला. जय देव आषाढी कार्तिकी भक्त देव साधू जनती चंद्रभागेमध्ये स्नान दर्शन वेळा मात्र तय होय मुक्ती. केशवाशी नाम देव माधवाशी नाम देव भावे. जय देव जय पांडुरंगा. रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे झुला. आरती ज्ञान राजा महाकैवल्य वेदा देवती साधू संत मन वेदला माझा. आरती ज्ञान राजा प्रकट गृह बोले माझ बोले राम जनार्दन. आरती ज्ञान महाकैवल्य देशा देवती साधू संत मन वेदला माझा. आरती ज्ञान राजा प्रकट गृह बोले विश्व ब्रह्माशी राम जनार्दन. चरणी
मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्य देता सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती काय राघव्या आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुको वाटे आभंगर आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती काय राघव्या आरती तुकाराम तुकया तुलने ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती काय राघव्या आरती तुकाराम हरी गणांगण वंदिल जन मोराने माय प्रेमे आलिंगन आनंद भोजन शिवाई माझ्या जन्मोजन्मी तुझा दास वार करी वारी चुकून दे संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा चंद्रभागे स्नान तुका हरीचा वार करी वारी चुकून दे अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कोणी ही काही संत मंडळी सुखी अंतराचा वारा नो लागू माझ्या विष्णुदासा भावे काशे त्यासावे कल्याण ज्या मुक्ती निधान पांडुरंग कल्पनेची बाधा नो कोणी ही संत मंडळी सुखी मागणे तुझं प्रति देसी तरी पाय पांडुरंगा सत्तासे निर्वहेची आणि तुझे काय न मागू दे तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवी या संतासे निर्वहेची आणि तुझे काय न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवरला विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. बजरंग भले की जय नाथ साहेबाचा